श्रद्धा यशवंत बाबावर, पण मंडपात लोक येतील की नाही याची गॅरंटी नाही. म्हटलं तुम्ही तारीख घ्यायला जेवढे आले तेवढे फक्त जागेवर थांबत जा बस. जेवढं बोलून सप्ताह सुरू केला. काय महात्म्याची अगाध दिला असते. अहो सप्ताह करतो म्हटलं तर ज्याचं त्यालाच माहीत असते. पण पहिल्या वर्षी असा कार्यक्रम झाला की भूतोन भविष्यती. आजही काही स्वरूप सामान्य नाही आहे. पुण्यतिथी असू द्या, महाराजांची जयंती असू द्या, अजून एक पाडव्याच्या तेवढ्यात एक उत्सव येते, त्याही उत्सवाला मी आलो. असा भरगच्च कार्यक्रम यशवंत बाबाचा. आणि हे सर्व करत असताना अतिशय महत्त्वाचं आहे की गावागावामध्ये किंवा इथेही बऱ्याच भागवत कथा झाल्या, रामकथा झाल्या. हे सर्व सांगत असताना ज्या निमित्तानं त्यातल्या आज योगायोग असा आहे, नुसतं पुण्यतिथी यशवंत बाबाची नाही येणार आहे, तर आपल्या विदर्भाचं नवे नवे ज्यांनी गजानन महाराजांना म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांचं चिंतन केलं, सेवा केली, जे गजानन महाराजांचे भक्त त्यांच्याकरता ही ऋषी पंचमी म्हणजे परभणीच. या दोन्ही संत द्वयाचा हा उत्सव आहे. आणि एक आनंदाची गोष्ट तुम्हाला अशी सांगतो, मी गजानन महाराजांचे जे चरित्र आहे ते पारायण खूप केले. चरित्र सांगितलं नाही पण पारायण खूप. आता विदर्भातलं असं कोण सुटलं की त्यानं पारायण केलं नसेल गजानन विजय ग्रंथाचं. तर ते गजानन विजय ग्रंथाचं पारायण करताना जो आनंद होता आणि जी उत्सुकता राहत होती की पुढे काय लिहिलं आहे गजानन महाराजांचं, ते अजूनही त्या पारायण करण्यालाच माहिती आहे. ज्याला त्याची गोडी आहे त्यालाच माहिती आहे. बरं पुन्हा पुन्हा ऐका वाटते, ते पारायण वाचा वाटते. त्याचा अर्थच असा आहे, दिव्य चरित्र आहे गजानन महाराजांचं. त्याच पद्धतीचं त्यानंतर चरित्र ऐकण्याचे सांगण्याचे प्रसंग आले. ऐका, तुम्ही सर्व यशवंत नगरीतले लोक अगदी कान सर्वांनाचे कान करून ऐका ही गोष्ट. तुम्हीही पारायण केली मला माहिती आहे. गजानन विजय ग्रंथाची केली असती, यशवंत बाबाच्या चरित्राची केली असती. पण या भूतलावर गजानन महाराजांच्या चरित्राच्या तोडीचं चरित्र जर कोणी महात्म्याचं मला सापडलं तर ते यशवंत बाबा सापडलं. काय सुंदर चरित्र आहे, काय लिहिलंय. दुर्दैव असं आहे की लोकांना अजूनही बऱ्याच लोकांना यशवंत बाबा माहितच नाही. यशवंत बाबाचं चरित्र सांगायला का हाती घेतलं मी, हे त्याचं मुख्य कारण मला एक असा भाव निर्माण झाला की जे गजानन महाराजांचं चरित्र आहे ते यशवंत बाबाचं. फक्त फरक एवढा आहे की गजानन महाराज शेगावात प्रगट झाले आणि यशवंत बाबाचं जन्मगाव माहिती आहे, यशवंत बाबाचा जन्म वृत्तांत माहिती आहे लोकांना. गजानन महाराज प्रगट झाले. अतिशय तंतोतंत जुळणारं असं चरित्र आहे. जे जीवन गजानन महाराजांचं होतं ना ते यशवंत बाबा. यशवंत बाबांनी कधीही जगाला, गजानन महाराजांनी कधीही जगाला दाखवलं नाही की मी संत आहे, महात्मा आहे. ते यशवंत बाबा होते. पूर्ण चरित्रामध्ये यशवंत बाबाचे असं कुठंच पाहायला मिळत नाही की फार मोठ्या प्रकारे कोणतं अवडंबर केलं असेल, म्हणजे बात नाही. उलट या लोकांनी मला मानू नये म्हणून जो वेळेपणा गजानन महाराज जगाला दाखवत होते तेच यशवंत बाबांनी दाखवलं. आता लोक मानायला लागले. मला लहान होतो मला आठवते, बऱ्याच लोकांना गजानन महाराज माहित नव्हते. तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही. माझ्यापेक्षा काही वयस्कर इथं जे बसले त्यांनी खरोखर सांगा, अहो त्यांनी आज जे दर 15 दिवसातून किंवा दर महिन्याला शेगावला जातात त्यांनी खरोखर सांगा, ते तरुण होते, सगळ्या गोष्टी बरोबर होत्या, सर्व अनुकूलता होती, तेव्हा खरंच वर्षातून एकदा तरी जात होती ना? जात होते शेगावला? जात नव्हते. का जात नव्हते? हे तुले दिवस आम्हा नेनवेची गा श्रीराम, आता जाणत सो महिमा अगाध तुझा. राम प्रभू आहे तोपर्यंत जगाला राम प्रभू कळले नाहीत सज्जनो. ऐका, राम प्रभू नसतानाही बऱ्याच लोकांना कळले नाही. पण आज जर खऱ्या अर्थानं या जगाला जर सर्व परिचित कोणी अवतार झाला असेल ना तर तो राम प्रभू झाला. योग्य समय यावा लागतो, योग्य वेळ यावी लागते. इतर
जगामध्ये लोकांना एवढंच माहिती होतं फक्त की भारतामध्ये राम झाले म्हणतात, हिंदूंचे ते दैवत आहे, अवतार आहे. तर पुढं पुढं काळ असा येणार आहे की या जगाला रामचंद्र प्रभूचा आदर्श घ्यावाच लागेल. योग्य वेळ ती सांगते. तसं गजानन महाराजांचं, महाराज असताना तर त्रास झालाच, गेल्यावरही समाजाला महाराज कळले असं कुठं पाहायला मिळत नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की तिथं गेलं की बस वाचाच कोणती दोन जाते. कायवानु आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक